नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या विचारावरील पुस्तक आपण वाचायला घेत आहोत. प्रस्तावना. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ श्री रामदास स्वामी असे अनेक संत महाराष्ट्र भूमीत जन्माला येऊन ही भूमी पावन करून गेले. विठ्ठलाचं नाम, श्रीरामाच्या नामाने दशदिशा पावन झालेल्या अशा या संतभूमीत रामनाम गरजत ठेवणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हेही थोर संत होऊन गेले. जे वसिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना दिलं ते मी तुला देत आहे असं सद्गुरू श्री तुकामाईंनी श्री महाराजांच्या माथ्यावर हात ठेवून म्हटलं आणि श्रींना आत्मसाक्षात्कार झाला. श्री तुकामाईंनी त्यांना ब्रह्मचैतन्य हे नाम दिलं आणि श्री रामनामाचा प्रचार कर अशी आज्ञा केली. श्री महाराजांनी आयुष्यभर रामनामाचा प्रचार करून कितीतरी सामान्य जनांना उद्धरून नेलं. स्वतः प्रभू रामचंद्रांसारखे आदर्श आचरण ठेवून मगच लोकांना उपदेश केला. प्रभू रामचंद्राबद्दल वसिष्ठ मुनी म्हणतात, रामो विग्रहवान धर्मः. श्रीराम हेच धर्माचे मूर्त स्वरूप आहे. अशा प्रभू रामचंद्रांचं चरित्र आणि आचरण सर्व लोकांना कळावं आणि श्री महाराजांच्या किंवा समर्थांच्या काळातही परदेशी आक्रमणामुळे भयभीत अस्थिर झालेल्या लोकांना किंवा इंग्रजांच्या परंपरा समोर आल्यामुळे विचलित झालेल्या लोकांना नेमका धर्म काय, परमार्थ काय याचं आकलन व्हावं यासाठी श्री महाराजांनी श्रीरामाचा आदर्श लोकांसमोर उभा करून चरित्र जगून दाखवलं. लोकांना अतिशय कळकळीने उपदेश करून रामनामाकडे वळवलं. संतांच्या मनात सर्वसामान्य जीवांच्याबद्दल खूप कळवळा असतो, प्रेम असतं. सर्व संतांच्या अंतःकरणात निरपेक्ष प्रेमाशिवाय काहीच नसतं. श्री गोंदवलेकर महाराजही म्हणतात, माझ्यातलं प्रेम काढलं तर मी उरणारच नाही. या प्रेमापोटी संतांच्या मनात सुखदुःखाच्या जन्ममृत्यूच्या कचाट्यात सापडलेल्या जीवांबद्दल प्रचंड कळवळा असतो. प्रत्येक जीवाला मुक्तीचा अधिकार आहे हे जाणून असल्याने जीवाला भक्तिमार्गातून परमार्थ प्राप्तीकडे नेण्याचा संत प्रयत्न करत असतात. तसा उपदेशही करत असतात. संतांचे बोल हे अनुभवाचे बोल असतात. स्वतः तो उपदेश आचरणात आणल्यावरच दुसऱ्यांना उपदेश करतात. आणि तोही कसा, तर जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञान पाजी जनाला. धरे सारखी ज्या वसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जशी एखादी आई अगदी प्रेमाने लहान मुलाला मऊ कालवलेला भात भरवते, तसा हा परमार्थाचा घास सहज सोपा सेवन करता येईल, पचवता येईल अशा पद्धतीने श्री महाराज माऊली बनून जीवाला भरवीत आहेत. श्री तात्यासाहेब केळकर यांच्या रूपातून वाणी अवतार धारण करून श्री महाराजांनी नामाच्या प्रचाराचं आणि उपदेशाचं कार्य चालू ठेवलं. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने अशा नावाने श्रींचा उपदेश प्रवचन रूपात संकलित करण्याचं काम श्री गो.सी. गोखले यांनी केलं आणि ती प्रवचनं आपल्याला उपलब्ध झाली. हे त्यांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. आज श्री गोंदवलेकर महाराज म्हटलं की सगळ्यांच्या मुखी येतं ते म्हणजे नाम, आणि दुसरं म्हणजे श्री महाराजांनी परमार्थ अगदी सोपा करून सांगितला आहे असे आदरमिश्रित कौतुकाचे बोल. श्री महाराजांनी दिलेलं नाम आणि केलेला उपदेश यामुळे प्रत्येक जीवाचा शेवटचा दिवस गोडच होणार असा हा उपदेश अभ्यास करण्याच्या दृष्टीने आणि आचरणात आणता यावा या हेतूने अधिकच सोपा करून सांगण्याचं कार्य श्री विनीत विनायक जोशी यांच्याकडून श्री महाराजांनी करवून घेतलं आहे. नावाप्रमाणेच विनम्र, मृदू, प्रेमळ अंतःकरणाचे श्री महाराजांवर नितांत श्रद्धा ठेवणारे, श्री महाराजांचा उपदेश आचरणात आणणारे, श्री महाराजांची अत्यंतिक कृपा प्राप्त झालेले, श्री महाराजांचा परिसस्पर्श लाभलेले श्री विनीत जोशी यांनी प्रेमाने ही सेवा केलेली आहे. श्री महाराज म्हणजे साक्षात ज्ञानदाता, बुद्धिदाता, विघ्नहर्ता, मोक्षदाता गणपतीच. या गणपतीला श्री विनीत जोशी यांनी 21 मोदकांचं नैवेद्यच चैतन्य परीस या पुस्तक रूपाने अर्पण केलं आहे. प्रत्येक मोदकाच्या सुबक कळ्या तयार करून त्यात श्री महाराजांच्या उपदेशाचं गोड सारण भरभरून भरलेलं आहे. गणपतीला 21 मोदक का अर्पण करतात आणि कोणते अर्पण करायचे
हे आपल्याला नक्कीच कळेल. श्री महाराजांनी भक्तांना विविध विषयातून परमार्थ उलगडून सांगितला आहे. त्या विषयानुरूप प्रकरण तयार करून त्या विषयाशी निगडीत वचनं एकत्र करून देणं ही अवघड गोष्ट श्री महाराजांच्या कृपेने श्री विनीत जोशी यांनी केली आहे. ही निश्चितच गुरुकृपा आहे. नाम घेणाऱ्याच्या किंवा न घेणाऱ्याच्या सुद्धा मनात येणाऱ्या शंकांचा उहापोह या प्रकरणातून केला आहे. नामाचं खरं स्वरूप काय आहे इथून सुरुवात केली आहे. काही ठिकाणी अडचणीतून काढायचा मार्गही दाखवला आहे. उदाहरणार्थ मनातले विचार कमी करण्यासाठी मानसपूजेसारखा उपाय किंवा भावविस्तार करण्याचाही मार्ग श्री विनीत जोशी यांनी दाखवलेला आहे. नामाची फलश्रुती काय, किंवा आजकालच्या तरुण पिढीला वाटतं की नाम कशाला घ्यायचं, काय होतं नाम घेतल्यामुळे, अशा प्रश्नांनाही उत्तरं मिळतात. गुरुकृपा होते म्हणजे नेमकं काय, तर सामान्य माणसाच्या मनात हवी असलेली गोष्ट मिळाली की गुरुकृपा झाली असा विचार असतो. अशा काही शंकांचं निरसन केलेलं आहे. सध्याच्या युगात काही लोक म्हणतात की नुसतं देवदेव करण्यापेक्षा समाजाची सेवा करा, माणसात देव पहा इत्यादी. परंतु श्री विनीत जोशी इथे या गोष्टीतील बारकावे हळूवारपणे उलगडून सांगतात. अभिमान अहंकार जागृत होत असेल तर ती सेवा होत नाही हे त्यांनी छान समजावून दिलं आहे. प्रापंचिक पारमार्थिक गोष्टीतील धागा सोडवून दाखवताना तो तुटू नये याची काळजी घेत तळमळीने कळकळीने त्यांनी परामर्श घेतला आहे. तोही सहज सोप्या शब्दात. शब्द जंजाळात न अडकता सामान्य माणसांनाही लगेच लक्षात येईल अशा रोज वापरातल्या शब्दातून विषय विवेचन करणं ही अवघड गोष्ट आहे आणि तो प्रयत्न नक्कीच मनाला भावतो. त्यातूनच त्यांची श्री महाराजांच्यावरची श्रद्धा, निष्ठा आणि तळमळ कळून येते. प्रपंचातून अनुसंधान टिकवणं, आयुष्यात समाधान प्राप्त करून घेणं, त्यासाठी सद्गुरूवर विश्वास श्रद्धा ठेवून आचरण करणं, अशा सर्व विषयांमधून श्री महाराजांना नेमकं काय सांगायचं आहे ते सहज लक्षात येण्यासारखी सर्व मांडणी केलेली आहे. त्यामुळे चैतन्य परीस हे पुस्तक सर्वसामान्यांना भक्तांना अतिशय उपयुक्त ठरेल. श्री महाराजांचा परिसस्पर्श त्यांना लाभेल अशी माझी श्रद्धा आहे. अशीच अधिकाधिक सेवा श्री विनीत जोशी यांच्या हातून घडावी आणि त्यांची पारमार्थिक प्रगती होत राहावी अशी श्रीचरणी प्रार्थना करते. सौ सरिता नरसिंह अवधानी. मनोगत. परमपूज्य श्री महाराजांच्या चरणी ही लेखन सेवा अर्पण करताना मनाला अत्यंत समाधान वाटत आहे. श्री महाराजांचा सद्गुरू रूपाने माझ्या आयुष्यात सुवर्ण प्रवेश झाला आणि माझ्यासारख्या अत्यंत सामान्य व्यक्तीचा, की जिच्यामध्ये मनाच्या अंतर्गत पातळीवर असणारे दोष पुरेपूर भरलेले आहेत, अशा व्यक्तीचा हात श्री महाराजांनी त्यांच्या हातात घट्ट धरला आणि माझं अंतरंग ढवळून काढायला सुरुवात केली. त्या ढवळलेल्या अंतःकरणातून बाहेर पडलेल्या जाणीवा आता सगळ्यांसमोर मांड, अशी श्री महाराजांनी प्रेरणा दिली आणि त्यातून ही लेखनसेवा घडली. एक दिवस हातातलं सगळं बाजूला ठेव आणि माझ्या पुस्तकाचं काम पूर्ण कर, अशी श्री महाराजांची आज्ञा झाली आणि त्या दृष्टीने या पुस्तकाचं काम सुरू झालं आणि ते श्री महाराजांनी प्रत्येक क्षणी अत्यंतिक प्रेरणा देऊन पूर्ण करून घेतलं. श्री महाराज देहात असल्यापासून जवळजवळ 100 वर्षाहूनही अधिक काळ श्री महाराजांची उपासना चालत असलेल्या सत्प्रवृत्त कुटुंबात माझा जन्म झाला, हे मी माझं परमभाग्य समजतो. माझ्या आधीच्या 4ही पिढ्यात वडिलांचं जोशी कुटुंबीय आणि वडिलांच्या आईकडचं म्हणजे गद्रे कुटुंबीय सगळेच श्री महाराजांचे अनुग्रहित. त्यातील काहींना त्यांच्या परमभाग्याने श्री महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला, तर काहींना श्री महाराजांचा श्री तात्यासाहेबांच्या माध्यमातून वाणी रूपाने आशीर्वाद प्राप्त झाला. ही केवळ आणि केवळ श्री महाराजांची कृपा आहे. माझे खापरपणजोबा कै श्री केशव जोशी आणि माझी खापरपणजी कै श्रीमती रमाबाई केशव जोशी हे दाम्पत्य आणि त्यांची 3 अपत्य गोंदवल्याला राहत असत. तेव्हा श्री महाराज देहात होते. दैवयोगाने खापरपणजोबांचं अकाली निधन झालं. त्यामुळे त्यांचा जीव अगदी स्वाभाविकपणे कुटुंबियांमध्ये गुंतला होता. त्यामुळे त्यांच्या निधनानंतरही संध्याकाळी घरी येण्याच्या त्यांच्या नेहमीच्या वेळेत घरात पावलांचा आवाज येत असे. एके दिवशी अत्यंत काळजी वाटून खापरपणजी श्री महाराजांना हे सांगायला गेली. तेव्हा श्री महाराजांनी, बाई तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्याशी बोलतो, असं सांगून श्री महाराज आमच्या घरी आले.
श्री महाराज माझ्या निधन पावलेल्या खापर पणजोबांशी त्यांच्या विशिष्ट वाणीत बोलले आणि श्री महाराज म्हणाले की तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासासाठी मार्गक्रमण करावं. तुमच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी मी घेतलेली आहे असं सांगून श्री महाराज निघून गेले आणि दुसऱ्या दिवसापासून पावलं वाजणं बंद झालं. गेली 100 वर्ष श्री महाराज आमच्या कुटुंबाची अत्यंत प्रेमाने काळजी घेत आहेत आणि आमच्या कुटुंबाचा संपूर्ण भार त्यांनी घेतलेला आहे. माझ्या वडिलांची आई सौ वसुधा वसंत जोशी म्हणजे माहेरची विमल परशुराम गद्रे, माझ्या आईचे वडील म्हणजे काही श्री परशुराम गणेश गद्रे हे रामरायाचे निस्सीम भक्त आणि श्री महाराजांचे अनुग्रहित होते. त्यांनी श्री महाराजांच्या अत्यंत आवडत्या अशा अमृत गुटका या ग्रंथाचा अनुवाद केला आणि श्री महाराजांच्या चरणी अर्पण केला. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांची कन्या कै श्री मैनाताई केतकर म्हणजे माझी आजी सौ वसुधा जोशी हिची सख्खी काकू. त्यामुळे श्री तात्यासाहेबांचे माझ्या आजीच्या माहेरी म्हणजे पणजोबांच्या घरी जाणं येणं होतं. एकदा श्री महाराज पेटीवर वाणी रूपात अवतीर्ण झाले असताना श्री महाराजांनी माझ्या पणजीच्या ओटीत नारळ घालून तुला पुत्रप्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला. पुढे श्री महाराजांनी दिलेल्या आशीर्वादानुसार माझे मामा आजोबा श्री श्रीराम परशुराम गद्रे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच गद्रे कुटुंबियांना त्यांच्या कोकणात असलेल्या गावातील विष्णू मंदिरातील एका कोनाड्यात श्री राम, लक्ष्मण आणि सीतेच्या पंचधातूच्या मूर्ती सापडल्या. आजही त्या मूर्ती माझे दुसरे मामा आजोबा श्री जयराम परशुराम गद्रे यांच्या देवघरात पूजेत आहेत. पुढे श्री भाऊंनी देव ठेवायच्या वेळी श्री महाराजांनी त्यांना रामदासी वेशात दर्शन देऊन त्यांचा अंतकाळ साधला. घरात चालत आलेली ही उपासनेची परंपरा माझे आजोबा श्री वसंत जोशी आणि माझे वडील कै श्री विनायक वसंत जोशी यांनी अत्यंत प्रेमाने आणि श्री महाराजांवरील अढळ श्रद्धेने पुढे चालवली. ते श्री महाराजांचे अनुग्रहित होते आणि श्री महाराजांची ते निस्सीम भक्ती करत असत. ही एवढी थोर परंपरा लाभलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला हे केवळ माझं भाग्य आहे. माझी आई श्रीमती विनया विनायक जोशी हिच्या माहेरी म्हणजे माधवनगरचे म्हैसकर कुटुंबीय यांच्याकडे देखील श्री महाराजांची उपासना चालत असे. माझ्या आधीच्या पिढ्यात जन्माला येणारी पहिली अपत्य जगत नव्हती म्हणून माझ्या जन्माच्या वेळी माझ्या आईच्या आजीने म्हणजे काही श्रीमती द्वारकाबाई शंकर म्हैसकर श्री महाराजांच्या समाधीवर सेवा करायला गोंदवलेला जात असे. तिने आईला सांगितलं की या बाळाचं बारसं करू नकोस, फक्त कानात चैतन्य असं म्हण आणि भगवे कपडे घालून त्याला घरी आणा. त्याप्रमाणे माझं बारसं न करता पणजींनी सांगितल्याप्रमाणे सगळं केलं. श्री महाराज माझ्या जन्मापासूनच मला सांभाळीत होते आणि मला मात्र वैयक्तिक पातळीवर त्याचं भान नव्हतं. पुढे माझ्या हातून दत्त संप्रदायातील संत विभूतींची सेवा घडत होती, पण श्री महाराज आपल्यावर लक्ष ठेवून आहेत हे भान नव्हतं. हे भान आलं फेब्रुवारी 2015च्या दास नवमीच्या दिवशी. त्या दिवशी अपघात होऊन माझे वडील आणि माझी मुलगी जी त्यावेळेस 1.25 वर्षाची होती हे दोघे मृत्यू पावले. माझ्या मुलीच्या जन्माच्या आदल्या दिवशी सज्जनगडावरून अचानक काही रामदासी मंडळी येऊन आमच्या घरून धान्य शिदा असं घेऊन गेले होते आणि अशा मुलीचा आणि ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाची, श्री रामदास स्वामींची आणि श्री महाराजांची सेवा केली अशा माझ्या वडिलांचा मृत्यू दास नवमीच्या दिवशी झाला. सगळंच अतर्क्य घडलं होतं. श्री महाराज माझी बुद्धी आणि वृत्ती स्थिर ठेवत होते याची त्या क्षणी जरी जाणीव नव्हती तरी पुढे कालांतराने झाली आणि श्री महाराजांच्या विषयी माझं मन अधिकच हळवं बनलं. दिवस कार्य आटोपलं. मी कामाला जायला सुरुवात केली. मन एका वेळी स्थिर भावना अनुभवत असे, पण त्याचवेळी ते मनातल्या मनात रुदन करत असे. कामाचा पहिला दिवस आटपून घरी जात असताना शनिवार पेठेत वीर मारुतीच्या इथून मी चाललो असताना अचानक कानात शब्द घुमले की ताबडतोब मठात ये. त्याआधी नेने घाटावरील श्री महाराजांच्या मठात कधीही फारसा गेलो नसताना पुढच्या काही क्षणातच श्री महाराजांच्या पुढे मी उभा होतो. हे कसं घडलं याचं मला अजूनही आकलन झालेलं नाही. पुढे जवळजवळ 6 महिने मी रोज कामावरून बाहेर पडलो की श्री महाराजांच्या पुढ्यात फक्त बसून राहत असे. श्री महाराजांना सांगत असे की तुम्हाला काय घडलं आहे ते माहीत आहे. मी माझं आयुष्य तुमच्यापुढे ठेवलेलं आहे. तुम्हाला जसं करायचं असेल तसं करा असं सांगून मी तिथे श्री महाराजांच्या समोर बसत असे. यथावकाश मला पुढे 2 मुलं झाली
आणि प्रपंचाची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आली. श्री महाराजांनी माझा प्रपंच देखील सांभाळला. श्री महाराजांनी जे सांगितलं आहे की तुम्ही फक्त नाम घ्या, तुमचा प्रपंच मी सांभाळेन, याचा प्रत्यय जणू मला आला. कालांतराने हळूहळू माझ्या मनात एक अलिप्ततेची भावना निर्माण होत गेली आणि श्री महाराजांच्या कृपाछत्राखाली माझं मन उपासनेत रमू लागलं. आता श्री महाराजांनी सर्वप्रथम मी रोजच्या प्रपंचात कसं वागणं अपेक्षित आहे हे सांगायला सुरुवात केली. श्री महाराज माझा सांभाळ करत आहेत याची आतून जाणीव होऊ लागली. 100 वर्षापूर्वी श्री महाराज देहात असताना त्यांनी जे सांगितलं होतं की मी तुमच्या कुटुंबाचा सांभाळ करीन, ते मी आता अनुभवत होतो. माझ्यातील दोष श्री महाराज मला दाखवून देत असत आणि ते घालवण्यासाठी मी नामाला कसं घट्ट पकडून ठेवलं पाहिजे याचा पाठपुरावा करत असत. याचाच परिणाम म्हणून मी श्री महाराजांच्या प्रवचनाचा अभ्यास करायला सुरुवात केली. जानेवारी 2016पासून मी रोज एक पान वाचत असे आणि त्यातली श्री महाराजांची वचनं वहीत वेगळी लिहून काढत असे. हळूहळू श्री महाराजांच्या वचनांचा, उपदेशाचा, शिकवणीचा गाभा मनाच्या अंतर्गत पातळीवर उलगडत गेला. तो आतल्या आत उतरत गेला. अनेकदा अडलेल्या गोष्टी श्री महाराजांना मी विचारत असे. त्यांची उत्तरं श्री महाराज देत असत. पुढे 2017 साली श्री महाराजांनी मला अनुग्रह दिला आणि या वाटेवर चालण्यासाठी माझा हात त्यांच्या हातात घट्ट धरला. श्री महाराजांच्या वचनांचं जे लिखाण मी करत होतो त्याचं आता पुस्तकात रूपांतर करून लोकांपुढे मांडावं अशी प्रेरणा श्री महाराजांनी दिली. या सर्व गोष्टी चालू असताना एकदा परमपूज्य श्री आनंद स्वामींना भेटायला गेलो असताना त्यांनी मला विचारलं की सध्या हातात काय काम चालू आहे. तेव्हा श्री महाराजांच्या प्रवचनावर आधारित पुस्तकाचं काम करत आहे असं मी सांगितलं. त्यावर परमपूज्य श्री आनंद स्वामींनी मला विवेचन लिहिण्याची प्रेरणा दिली आणि पुढे श्री महाराजांना त्या संदर्भात विचार असं सांगितलं. श्री महाराजांनी विवेचनाला परवानगी दिली आणि कोणताही संदर्भ ग्रंथ न बघता या मार्गावरून मार्गक्रमण करत असताना वैयक्तिक पातळीवर आलेले अनुभव, त्यावेळी अंतरंगात निर्माण झालेल्या जाणीवांचं प्रकटीकरण विवेचनात करावं असं सांगितलं. त्यानुसार श्री महाराजांची प्रवचनं हाच केंद्रबिंदू ठेवून या दृष्टीने पुस्तकाच्या लिखाणाला सुरुवात केली. श्री महाराजांनी प्रेरणा दिल्याप्रमाणे श्री महाराजांनी त्यांच्या प्रवचनातून मांडलेल्या विचारधनाचा परामर्श घेऊन 21 प्रकरणात त्याची विभागणी केलेली आहे. प्रापंचिक माणसाला प्रपंच सांभाळून नामस्मरणाच्या योगाने भगवंताचं अनुसंधान ठेवून परमार्थ कसा साधता येईल याचा श्री महाराजांनी जो कळकळीचा उपदेश केलेला आहे तो या सर्व प्रकरणात मांडण्याचा प्रयत्न श्री महाराजांच्या कृपेने केलेला आहे आणि काही ठिकाणी श्री महाराजांनी प्रेरणा दिल्यानुसार काही बाबींवर विवेचन केलेलं आहे. पहिली 4 प्रकरणं ही नामसाधनेवर आधारित आहेत. त्यात श्री महाराजांनी सांगितलेल्या शिकवणीचा परामर्श घेतलेला आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नामाचं स्वरूप काय आहे, नामस्मरण करीत असताना मनात निर्माण होणाऱ्या शंका, त्याचं श्री महाराजांनी केलेलं समाधान, नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन कसं आहे आणि नामस्मरण सतत करीत गेल्यामुळे नक्की काय घडतं हे फलश्रुती या प्रकरणात उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण उपासनेच्या वाटेवर चालायला प्रवृत्त जरी झालो तरी आपण प्रापंचिक असतो. त्यामुळे परमार्थाच्या वाटेवर मार्गक्रमण करण्याच्या आधी आपल्याला प्रपंचाचं स्वरूप काय आहे, अशा प्रपंचात कसं वागावं हे जाणून घेणं क्रमप्राप्त ठरतं. या संदर्भात श्री महाराजांनी केलेला उपदेशाचा परामर्श 5व्या आणि 6व्या प्रकरणात घेतलेला आहे. प्रपंचाचा झटापटीतच परमार्थ साधावा असं श्री महाराजांचं सांगणं असल्याकारणामुळे परमार्थ साधायचा असेल तर आपल्या प्रपंचाला भगवंताचं अधिष्ठान पाहिजे असं श्री महाराजांचं सांगणं आहे. त्याचा उहापोह प्रपंचात भगवंताचं अनुसंधान कसं राखावं या 7व्या प्रकरणात केला आहे. प्रापंचिक माणसाला प्रपंच सुखाचा व्हावा असं वाटतं, पण ते सुख बाह्य विषयांवर अवलंबून न ठेवता ते भगवंताच्या उपासनेतून अंतर्यामी कसं उत्पन्न करायचं आणि त्याद्वारे प्रपंचात सुख कसं होईल या संदर्भात श्री महाराजांनी केलेल्या शिकवणीचा परामर्श 8व्या प्रकरणात घेतला आहे. प्रपंचात भगवंताच्या नामाचं प्रेम कसं येईल, नाम आणि भगवंत याचा परस्पर संबंध आणि भगवत कृपा म्हणजे काय हे अनुक्रमे 9व्या, 10व्या आणि 11व्या प्रकरणात अधोरेखित केलेलं आहे. हे सर्व करत असताना एका विशिष्ट टप्प्यावर भगवंताच्या भक्तीचा उगम होतो
आणि तो उगम झाल्यावर एकीकडे नामस्मरणाच्या योगाने मनाच्या पातळीवर अनुसंधान ठेवून देह प्रारब्धावर कसा टाकावा आणि असं केल्यामुळे शाश्वत आनंद आणि समाधान याची प्राप्ती कशी होते, या संदर्भात श्री महाराजांनी केलेल्या उपदेशाचा परामर्श 12व्या, 13व्या आणि 14व्या प्रकरणात घेतला आहे. परमेश्वरीय शक्तीची उपासना करीत असताना आपण देवाजवळ नक्की काय मागणं अपेक्षित आहे हे श्री महाराज 15व्या प्रकरणात सांगतात. श्री महाराज म्हणतात की श्री प्रभुराम राय हे दाता आहेत. आपण त्यांच्याकडे काहीही मागितलं तरी ते देतील, पण क्षुल्लक मागितलं तर तेच पदरात पडेल. म्हणून देवाजवळ त्याच्या नामाचं प्रेम आणि समाधान मागावं असं श्री महाराज सांगतात. नामस्मरणाच्या योगाने भगवंताचं अनुसंधान राखत एकीकडे प्रपंच सांभाळीत असताना प्रापंचिक माणसाच्या नकळत त्याचा परमार्थ सुरू होतो. त्यानुसार 16व्या प्रकरणात परमार्थाचं स्वरूप उलगडून दाखवलेलं आहे. श्री महाराज म्हणतात की जमिनीवर पडलेलं नाणं उचललं की जशा दोन्ही बाजू एकदम हातात येतात, त्याचप्रमाणे प्रपंचात पडलो की परमार्थ त्याबरोबर येतो. म्हणून श्री महाराज सांगतात की एकीकडे प्रापंचिक कर्तव्य उत्तम पार पाडता नामस्मरणाच्या योगाने अनुसंधान ठेवावं आणि शुद्ध आचरण आणि शुद्ध अंतकरण ठेवून परमार्थ साधावा. त्या दृष्टीने प्रपंच आणि परमार्थ यांचा परस्पर संबंध 17व्या प्रकरणात नमूद केलेला आहे. परमार्थाच्या वाटेवर मार्गक्रमण करीत असताना प्रापंचिक मनुष्य आता सद्गुरूच्या कृपेने साधक अवस्थेत जातो. साधना मार्ग त्याला हळूहळू उलगडत जातो. त्यातला गाभा समजत जातो. भक्तीचं आणि उपासनेचं मर्म काय आहे हे त्याच्या लक्षात येऊ लागतं. साधक आता त्याच्या साधनेतच रममाण होऊ लागतो. प्रपंचातली आसक्ती आता हळूहळू कमी होऊ लागते. साधनेचा जोर वाढू लागतो. दिवस रात्र तेच विचार मनात असतात. या सगळ्याचा धांडोळा 18व्या प्रकरणात घेतलेला आहे. साधन कसं करावं, साधकांनी पाळायच्या गोष्टी इत्यादी बाबतीत श्री महाराजांनी केलेल्या शिकवणीचा परामर्श घेतलेला आहे. साधन मार्गावर वाटचाल करत असताना किंवा काही वेळेला त्याच्याही आधी संत विभूतींचा प्रवेश आपल्या आयुष्यात त्यांच्या कृपेने होतो. संतांचे आशीर्वाद मिळणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. संत सहवास लाभणं ही त्याची परमकृपा. या सर्व बाबी 19व्या प्रकरणात नमूद केलेल्या आहेत. या प्रकरणात श्री महाराजांनी संत स्वरूप, संत समागम आणि संत संगतीत राहिल्यावर त्यांच्याकडून आपल्याला प्रेम आणि समाधान कसं प्राप्त होतं हे सांगितलेलं आहे. या सर्व संत विभूतीत एक आपले सद्गुरू असतात. ते जन्मोजन्मी आपल्याबरोबर वास करून असतात, पण त्याची जाणीव आपल्याला आयुष्याच्या एखाद्या विशिष्ट टप्प्यावर परमेश्वरीय शक्तीच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने मनाच्या खोल अंतर्गत पातळीवर होते आणि नामस्मरणाचा सुरू झालेला प्रवास आता हळूहळू सद्गुरूकडून सिद्ध झालेले नाम आपल्याला अनुग्रहाद्वारे प्राप्त व्हावे, सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रह देऊन त्यांचं म्हणावं याकडे सुरू होतो. आता नामस्मरणाचं वर्तुळ पूर्ण होऊ लागतं. एका विशिष्ट क्षणी श्री सद्गुरू आपल्याला त्यांच्या प्रखर साधनेतून आणि उपासनेतून सिद्ध झालेल्या भगवंताच्या नाममंत्राची दीक्षा अनुग्रह देऊन आपल्याला देतात आणि आधी आपल्याला ज्या नामाचं स्मरण होत असतं तेच नाम आता पुन्हा अनुग्रहाद्वारे सिद्ध होऊन प्राप्त होतं आणि नामाचं वर्तुळ पूर्ण होतं. आता फक्त श्री सद्गुरूंच्या कृपाछत्राखाली भगवंताचं नाम आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत घेत राहणं इतकीच इति कर्तव्यता आयुष्यात उरते आणि हेच परमार्थ साधनं आहे असं श्री महाराज सांगतात. पहिल्या प्रकरणात श्री महाराजांनी नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे हे जे सांगितलेलं आहे त्याची साक्ष आता पटते. या सर्व बाबींचा परामर्श सद्गुरू या 20व्या प्रकरणात घेतलेला आहे. 21वं प्रकरण श्री महाराज उवाच असं आहे. त्यात श्री महाराजांनी जो कळकळीचा उपदेश आपल्या सगळ्यांना केलेला आहे त्याचं प्रकटीकरण केलेलं आहे. श्री महाराज म्हणतात की गोंदवल्याला आल्यासारखे तुम्ही एकच करा. रामाजवळ त्याचं प्रेम मागा. देहाचे भोग येतील जातील, तुम्ही सदा आनंदात राहा. सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करा. प्रपंचातलं कर्तव्य विसरू नका, पण तो करीत असताना भगवंताचं स्मरण टाकू नका. आवडीने प्रेमाने भगवंताचं नाम घ्या. नाम तुमच्या सगळ्यांचं कल्याण करील हा भरवसा बाळगा. सुखाने आणि आनंदाने राहा हाच माझा आशीर्वाद. आणखीन काय लिहू? ही लेखन सेवा श्री महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे मनोगत संपवतो. श्री विनीत विनायक जोशी. ऋणनिर्देश. परमपूज्य श्री महाराजांनी पुस्तकाच्या कामासंदर्भात प्रेरणा दिली
आणि त्या दृष्टीनं काम सुरू झालं. परमपूज्य श्री आनंद स्वामींना भेटायला गेलेलो असताना त्यांनी श्री महाराजांच्या विचारावर आधारित विवेचन लिहायला सांगितलं आणि पुढे अत्यंत विनम्र भावाने श्री महाराजांना विचार असं देखील सांगितलं. श्री महाराजांनी विवेचन लिहायला परवानगी दिली आणि हळूहळू पुस्तक आकाराला येऊ लागलं. ही फक्त आणि फक्त श्री महाराजांचीच कृपा. मला विवेचन लिहिण्याची प्रेरणा देणारे, पुस्तकासाठी मार्गदर्शन करणारे, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे परमपूज्य आनंद स्वामी यांना मी अत्यंत विनम्र भावाने अभिवादन करतो. श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि श्री साईनाथ महाराज यांच्याकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार आणि प्रेरणेनुसार परमपूज्य श्री आनंद स्वामींनी पुस्तकासाठी आशीर्वचन लिहून दिलं, हेही मी माझं परमभाग्य समजतो. परमपूज्य आनंद स्वामींकडून असंच प्रेम आणि मार्गदर्शन मला लाभावं आणि त्यांनी सतत मला त्यांच्या आज्ञेत आणि ऋणात ठेवावं अशी मी श्री महाराजांकडे प्रार्थना करतो. नामावतार या श्री महाराजांच्या चरित्रात्मक पुस्तकाच्या लेखिका आणि ज्येष्ठ साधक सौ सरिताताई नरसिंह अवधानी यांचं खूप सारं प्रेम आणि मार्गदर्शन या पुस्तकासाठी लाभलं. प्रस्तावना लिहून द्याल का अशी मी केलेली आग्रहवजा विनंती त्यांनी अत्यंत मायेने स्वीकारली आणि त्यांच्या श्री महाराजांवरच्या असलेल्या असीम श्रद्धेतून आणि श्री महाराजांकडून प्राप्त झालेल्या प्रेरणेतून त्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रस्तावना लिहून दिली. त्याद्वारे जणू काही माझ्या मनातील भावांचे अनेक पदर त्यांनी उलगडले. मी त्याबद्दल अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो. मला त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल. त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम, जिव्हाळा दिवसेंदिवस वृद्धिंगत हो ही श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. पुस्तकाच्या संदर्भात श्री गोंदवले संस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री पाठक काका यांचं बहुमोल मार्गदर्शन आणि आशीर्वाद मला लाभले. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. मला पुस्तकासाठी सतत प्रोत्साहन देणाऱ्या आणि माझ्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या कृष्णभक्त सौ निलिमाताई जोशी यांच्या ऋणातच राहणं मी पसंत करीन. पुस्तकाचं काही लिखाण त्यांनी मला त्यांच्या घरी करण्याची परवानगी दिली आणि श्रीकृष्णाचं आणि परमपूज्य लीलाताई कर्वे यांचे आशीर्वाद लाभले हे मी माझं भाग्य समजतो. सौ निलिमाताईंनी मला सुचवलं की पुस्तकात तू श्री महालक्ष्मीचं चित्र घाल. कोणतं चित्र घ्यावं असं शोधताना हातात कमंडलू आणि जपमाळ घेतलेले, नामस्मरण करीत असलेले करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचं योगिनी शरदांबा रूपातील चित्र समोर आलं. ज्या नामाचा प्रसार श्री महाराजांनी आयुष्यभर केला त्यांच्या पुस्तकात श्री अंबाबाई हातात जपाची स्मरणी घेऊन विराजमान झाल्या ही केवळ आणि केवळ दैवी कृपेची गोष्ट आहे असं मला वाटतं. पुस्तकाचं बरंचसं लिखाण माझी आत्या सौ वासंती जोशी हिच्या घरी झालं. त्यासाठी आत्याचे यजमान श्री वासुदेव जोशी यांनी अत्यंत आपुलकीने परवानगी दिली. सौ वासंती आत्या ही श्री रामाची आणि श्री गोंदवलेकर महाराजांची भक्ती करणारी, तर सौ आत्याचे यजमान श्री दत्त महाराजांचे निस्सीम उपासक. त्यामुळे ज्या वास्तूत दररोज नामस्मरण आणि श्री गुरुचरित्राचं वाचन आणि पारायण होतं अशा पवित्र आणि दैवी स्पंदनाने युक्त अशा वास्तूत श्री महाराजांनी पुस्तकाचं लिखाण घडवून आणलं हेही मी माझं परमभाग्य समजतो. सौ वासंती आत्या आणि तिचे यजमान श्री वासुदेव जोशी यांनी मला पुस्तकासाठी सतत प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं आणि अगदी जिव्हाळ्याने मला सांभाळलं. यासाठी मी त्या दोघांचा अत्यंत ऋणी आहे. पुस्तकाच्या प्रूफ रिडिंगचं अत्यंत किचकट काम प्रेमाने आणि आपुलकीने करणाऱ्या श्रीमती प्रीतीबाई केतकर यांचे मी मनापासून आभार मानतो. प्रूफ रिडिंगच्या निमित्ताने त्यांच्याकडून श्री महाराजांच्या विचाराचं सखोल चिंतन झालं आणि इतक्या कळकळीने श्री महाराजांसारखी अत्यंत प्रामाणिक संत विभूती सर्वसामान्यांना नामस्मरणाच्या मार्गाने परमार्थ साधण्यास सांगते याचं त्यांना अत्यंत आदरयुक्त कौतुक वाटलं आणि त्या उपासनेच्या मार्गावर यायला प्रवृत्त झाल्या. त्यांनी त्यांची ही अनुभूती आपल्या सगळ्यांसाठी लिहून दिल्याबद्दल त्यांचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो. पुस्तकाच्या प्रिंटिंगचं काम नवरंग प्रिंटर शनिवारपेठ पुणेचे श्री सुशांत जोशी आणि श्री राहुल जोशी या बंधूंनी अत्यंत उत्तम पद्धतीने आणि मला सर्वतोपरी सहाय्य करून अत्यंत शांत भावाने पूर्ण करून दिलं. तसंच DTPचं काम पुरुषोत्तम जाधव याने अत्यंत सेवाभावाने पार पाडलं. या सर्वांचे मी अत्यंत आभार मानतो.
मला पुस्तकासंदर्भात ज्या ज्या व्यक्तींनी प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं, अशा सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. या संपूर्ण लेखन प्रवासात मला अत्यंत जिव्हाळ्याने साथ देणारी माझी आई श्रीमती विनया विनायक जोशी हिच्या सदैव ऋणातच राहायला मला आवडेल. पुस्तकाच्या कामाच्या संदर्भात मला वेळोवेळी तिचं उत्तम मार्गदर्शन लाभलं. पुस्तकाचं शीर्षक काय असावं या संदर्भात विचार चालू असताना एक दिवस तिने शीर्षक सुचवण्यासंबंधी श्री महाराजांना प्रार्थना केली. तेव्हा पुढच्या काही वेळातच चैतन्य परीस हे शीर्षक पुस्तकाला असावं अशी श्री महाराजांच्या कृपेने तिला प्रेरणा झाली. हे मी माझं परमभाग्य समजतो. माझ्या कुटुंबियांनी मला वेळोवेळी पुस्तकाच्या कामासंदर्भात सहकार्य केलं, त्या सर्वांचा मी ऋणी आहे. आपल्या सगळ्यांवर श्री महाराजांची अखंड कृपा राहो आणि आपल्या सगळ्यांकडून अशीच उत्तमोत्तम सेवा घडत राहो अशी श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. श्री विनीत विनायक जोशी. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.